नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की नवीन भरती आली की आपण एक व्हिडिओ घेऊन येत असतो, तसंच आता नवीन भरती आलेली आहे महावितरणमध्ये. तर शिकाऊ उमेदवाराची भरती प्रक्रिया 2020-21 करता महावितरण चंद्रपूर मंडल कार्यालय अंतर्गत कुठं चंद्रपूर, वडोदरा आणि बल्लारशा या विभागामध्ये आस्थापनावरील वीज तंत्री, तारतंत्री आणि कोपा म्हणजेच इलेक्ट्रिकल वायरमॅन आणि कोपामधल्या जागा या प्रशिक्षणार्थी टिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 128 जागा भरण्यासाठी एक जागा आलेल्या आहेत ह्या. आणि याचा दिनांक जो आहे ऑनलाईन अर्ज भरण्याचा तो आहे 20/10 म्हणजे 20 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 5:30 पर्यंत. ओके. ते आता कुठून करायचं आहे तिथे बघा, हा इथे काय दिलेलं आहे, तर संकेतस्थळ जो त्यांची वेबसाईट आहे ती दिलेली आहे. त्या साईटवर जायचं आहे आणि पूर्ण हे लॉग इन करून काय तर फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. या चंद्रपूर मंडळाअंतर्गत आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर म्हणजे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि पदाचा ट्रेड काय तर इलेक्ट्रिशियन आहे, त्याच्यानंतर वायरमन आहे आणि कोप आहे. ठीक आहे. आता जागा किती आहेत ते बघायचं झालं तर बघा, चंद्रपूर विभागामध्ये प 20 तंत्रज्ञ म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या 25 जागा आहेत, वायरमॅनच्या 16 आणि कोपाच्या 10, एकूण अशा 51 जागा आहेत. त्यानंतर वरोरा विभागामध्ये इलेक्ट्रिशियनच्या 17, त्यानंतर वायरमॅनच्या 14 आणि कोपाच्या 6. तसेच बल्लारस विभागामध्ये इलेक्ट्रिशियनच्या किती आहेत तर 20, त्यानंतर जे काही वायरमॅन आहेत त्यांच्या 10 आणि कोपाच्या 8, अशा एकूण 38 जागा आहेत. आणि टोटल जागांचा विचार केला तर इलेक्ट्रिशियन टोटल 32 जागा आहेत, वायरमॅन 40 आणि कोपाच्या आहेत एकूण 24, म्हणजे एकूण 126 जागा इथे ही भरती होणार आहे. ठीक आहे. याला शैक्षणिक अर्हतेची काय गरज आहे तर पहिली गोष्ट 10वी. ठीक आहे. 10वी किंवा 10वीचा इक्विव्हॅलंट जो काही कोर्स असेल, परीक्षा असेल ती. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून म्हणजेच वीज तंत्री, तारतंत्री आणि कोपा या व्यवसायात काय असणे, उत्तीर्ण असणे. म्हणजेच तुमचं काय तर IIT, ठीक आहे, सॉरी ITI. ठीक आहे. हे असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वी आणि ITI हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा आहे 18 ते 33व्या वर्षापर्यंत. मागासवर्गीयासाठी तर 5 वर्षाची काय केलेली आहे, शिथिलता देण्यात आलेली आहे. विद्यावेतन हे नियमाप्रमाणेच लागू होणार आहे. त्यानंतर जे काही हे आहे 10वीची जी गुणपत्रिका आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि आधार कार्डवर जे नाव आहे ते योग्य सेम टू सेम असलं पाहिजे, महत्त्वाचं ते आहे. त्यानंतर जे काही ITIची उत्तीर्ण प्रमाणपत्राची छायांकित प्रत 4ही सेमिस्टरची तुम्हाला लागणार आहे इथं. त्यानंतर उमेदवाराने मागास प्रवर्गाचा अर्ज केला असल्यास त्याला जात प्रमाणपत्राची साक्षांकित केलेली छायांकित प्रत आणणे असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर भरती प्रक्रियेमध्ये जर एखाद्या उमेदवारानं राजकीय किंवा इतर अधिकाऱ्याकडून काय केलं तर दबाव आणला तर त्याची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, ऑफलाईन करायचा नाही. ऑनलाईन अर्ज सादर नाही केला तर त्याचा विचार केला जाणार नाही. आणि ऑनलाईन अर्जावर पूर्ण कागदपत्रांचे मूळ जे स्कॅन आहे ते मूळ कागदपत्रांचे स्कॅन करून योग्य रीतीने अपलोड करणं गरजेचं आहे. आणि वरच्या या कालावधीत म्हणजे 10 ते 20 मध्ये जर तुम्ही कागदपत्र किंवा अर्ज न केल्यास तुम्हाला काय होईल, हे तुमच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे 10 ते 20 20 ते 30 ऑक्टोबर एवढीच डेट आहे. 10 दिवसांमध्ये तुम्हाला सर्व करायचं आहे. तसंच तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा सध्याचा कार्यान्वित ईमेल ID आणि कार्यान्वित मोबाईल नंबर टाकणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर उमेदवाराची निवड ही ITI मधल्या प्राप्त गुणपत्रिकेच्या गुणवत्तेनुसार म्हणजे मेरिट लिस्टनुसार निवड करण्यात येणार आहे. आणि उमेदवारानं कोणत्याही इतर एकाच विभागासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. एकपेक्षा जास्त जर विभागासाठी ऑनलाईन अर्ज सादर केला तर त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. तसंच उमेदवारानं ज्या विभागात ऑनलाईन अर्ज केला आहे त्या विभागात किती दिनांक 25/10 ते 5/11 या कालावधीत ऑनलाईन अर्जाची प्रत, त्याच्यानंतर 10वीची गुणपत्रिका, त्याच्यानंतर त्याचं 10वीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर ITI गुणपत्रिका 4ही सेमिस्टरच्या, त्याच्यानंतर आधार कार्ड, जात प्रमाणपत्र इत्यादी सर्व सादर करायचं आहे. ज्यांनी सादर केलं नाही त्यांचा जे काही उमेदवारी आहे या उमेदवारीचा जो काही विचार आहे हा केला जाणार नाही. ठीक आहे. तर इतकंच होतं आजच्या या सेशनमध्ये, जिथे तुम्हाला या महावितरणमधली भरती चंद्रपूरमधली तुम्हाला सांगायची होती. तर जर हे महत्त्वपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ शेअर करायचे, लाईक करायचं व्हिडिओला. कमेंट बॉक्समध्ये जो काही अडचण असेल ती मला विचारायची, मी तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रत्येकाचं कमेंटचं उत्तर देईन तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर आपलं जे चालू घडामोडीची सीरीज सुरू आहे ती देखील रेग्युलर चालूच राहणार आहे आणि इतर देखील महत्त्वाच्या सीरीज चालूच राहणार आहेत. तर नक्कीच चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपलं चॅनल नवीनच आहे आणि तुमच्या सपोर्टशिवाय आपण समोर जाऊ शकणार नाहीत. ओके. तर जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा विचार करा. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.